तर लास्ट क्लासमध्ये आपण काही प्रॉब्लेम्स केले होते आणि कालच आपण सांगितलं की उद्याच्या क्लासमध्ये काही डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम्स आपण घेणार आहोत. तर पहिल्यांदा आपला जो काही प्रॉब्लेम आहे तर तो डिफरन्शिएशनचा आपल्याला प्रॉब्लेम घ्यायचा आहे. डिफरन्शिएशनचा यूज करून आपल्याला इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर राईट डाऊन व्हेन the charge in the conductor when the charge in the conductor varies as q is equal to 3t square plus 15t plus 3. तर आपलं हे क्यूचं व्हॅल्यू आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फाइंड करंट इन द कंडक्टर at t is equal to I is equal to how much at t is equal to 2 सेकंद. तर याच्यामध्ये एक लक्षात घ्या, जेव्हा आपण असा हा प्रॉब्लेम सॉल्व करतो तेव्हा डेरिव्हेटिव्हचा डिफरन्शिएशनचा जो काही एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, जो काही रूल आहे, तर तो आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. आता तो रूल कोणता आहे तर डी बाय डी एक्स ऑफ एक्स टू दी पॉवर n हे असं जर असेल, याचा अर्थ काय आहे की यामध्ये आपल्याला y ची जी व्हॅल्यू आहे तर ती काय दिलेली आहे, एक्स टू दी पॉवर n दिलेली आहे. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, dy बाय dx फाइंड आउट करायचं आहे. मग यामध्ये डी बाय dx जे आहे तर एक्स टू दी पॉवर n आहे. जेव्हा हे असं कॅल्क्युलेट करायचं असतं तेव्हा स्टँडर्ड एक फॉर्म्युला आहे, रूल आहे, तो आपल्याला यूज करायचा आहे आणि तो रूल आहे n इंटू एक्स टू दी पॉवर n मायनस 1. तर हे इथून पुढे डोक्यामध्ये ठेवा. जर डी बाय डी एक्स ऑफ एक्स टू दी पॉवर n जर आलेला असेल तर आपला हा जो काही रूल आहे, जो काही स्टँडर्ड ह्याचा जो काही सोल्युशन आहे तर ते आहे n इंटू एक्स टू दी पॉवर n मायनस 1. आता ते हाच फॉर्म्युला आपल्याला ॲज इट इज इकडे यूज करायचा आहे. आता इकडे फरक काय लक्षात ठेवा, यामध्ये हे y जे आहे तर y बरोबर काय आहे तर टीच्या फॉर्म मध्ये आहे, टी टू दी पॉवर n आहे. तर मग आता ह्या वायचं जे काही डिफरन्शिएशन असणार आहे तर विथ रिस्पेक्ट टू आपण टाइम घेणार, म्हणजेच dy बाय dt असणार आहे. तर विच इज इक्वल टू हे डी बाय dt ऑफ टी टू दी पॉवर n जर असेल तर हेच आपण घेणार n इंटू टी टू दी पॉवर n मायनस 1. तर सेम ॲज इट इज आपल्याला आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. तर आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे, I बरोबर डी क्यू बाय डी टी आहे, विच इज इक्वल टू क्यू हा व्हॅरी होणारा आहे टाइमनुसार, म्हणून डी बाय डी टी ऑफ हे 3t स्क्वेअर प्लस 15t प्लस 3 हे अशा पद्धतीचं आहे. मग ह्यालाच आपण असेही घेऊ शकतो, 3 इंटू डी बाय डी टी ऑफ टी टू दी पॉवर 2 प्लस 15 डी बाय डी टी ऑफ धिस टी प्लस 3 आहे, म्हणजेच डी बाय डी टी ऑफ 3 आहे. आणि आपण इथे बघितलेलं आहे, एक रूल सांगितला होता, दुसरा रूल आपण, जर इफ y इज इक्वल टू जर एखादी कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल तर कुठल्याही कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन हे dy बाय dx घ्या, dt घ्या, काही घ्या, ते ऑलवेज काय असतं, 0 असतं. तर मग आता याच्यामध्ये हे जे आहे तर तेच आपल्याला सगळं या ठिकाणी काय करायचं, यूज करायचं आहे. हे शांत बस की बे, इकडे लक्ष दे. हा, तर मग काय आहे 3d बाय dt. आता बघा यामध्ये हे d बाय dt ऑफ टी टू दी पॉवर 2 आहे, तर तिकडचा आपल्याला रूल यूज करायचा आहे. मग त्या रूल नुसार जर बघितलं आपण, बघा 3
आता हे जे आहे टी टू दी पॉवर एन आहे, म्हणजेच काय आहे एन एन एनला मल्टिप्लिकेशन होणार आहे, म्हणजे हे 2 इंटू टी टू दी पॉवर हे 2 मायनस 1 प्लस 15. आता इथं टी टू दी हे 1 इंटू टी टू दी पॉवर लिहू तरीही याच्यामध्ये काय असेल मग 1 इंटू टी टू दी पॉवर 1 मायनस 1 आणि प्लस ह्याचं जे डिफरन्शिएशन असणार आहे तर ते काय असणार आहे 0 असणार आहे, म्हणजेच 3 इंटू 2 6t, कारण टी टू दी पॉवर 2 मायनस 1 1 येणार आहे 6t प्लस 15. कारण बघा याच्यामध्ये आता टी टू दी पॉवर 1 मायनस 1 जर म्हटलं तर कुठल्याही संख्येचा जर पॉवर जर 0 घेतला तर त्याची व्हॅल्यू किती असते 1. 1 न 1 ला मल्टिप्लाय केलं तर 1 येणार आहे 15 हे 15 आणि प्लस हे 0, म्हणजेच यामध्ये हे आय आहे. तर आपल्याला आय हा काढायचा आहे पण ॲट टी इज इक्वल टू 2 सेकंदाला कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे या ठिकाणी टी ची व्हॅल्यू काय ठेवायची 2 ठेवायची आहे, बट टी बरोबर किती सेकंद आहे 2 सेकंद आहे. आता याच्यामध्ये आय बरोबर 6 इंटू 2 6 इंटू 2 किती रे 12 प्लस 15 आणि मग आपण याची बेरीज केली तर किती आले रे 27 अँपिअर. तर आपला जो काही करंट असणार आहे तर तो करंट असणार आहे 27 अँपिअर. याच्यामध्ये प्रत्येक स्टेप आपण नोट डाऊन केलेली आहे. तर आता हे जे काही आहे तर हे तुम्ही नोट डाऊन करायचं आहे, पॉज करून नोट डाऊन करायचं आहे. हा, तर मग याच्यामध्ये आपल्याला परत एक असाच फॉर्म्युला म्हणजे प्रॉब्लेम तुम्हाला देतो, या फॉर्म्युल्याचा वापर करायचा आणि तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचं आहे. तर नेक्स्ट जो काही प्रॉब्लेम आहे तर त्या नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये समजा हे सेकंड प्रॉब्लेम मध्ये समजा इफ क्यू हा व्हॅरी होणारा आहे आणि त्याची जी काही व्हॅल्यू आहे ती समजा 9t क्यूब असेल प्लस 5t असेल प्लस टी स्क्वेअर असेल आणि यामध्ये 2t प्लस 9 आहे आणि आपल्याला करंट कॅल्क्युलेट करायचा आहे, आय फाइंड आउट करायचा आहे आणि ॲट टी इज इक्वल टू 1 सेकंदालाच फाइंड आउट करायचं आहे. तर हे तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचं आहे. बेसिक जे आहे तर त्या अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये सर्व काही स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स तुम्ही फॉलो करायच्या आणि सॉल्व्ह करायचं आहे. आता बरेच वेळेस आता बघा याच्यामध्ये काय होतं, चार्ज हा व्हॅरी होता कुणानुसार टाइमनुसार आणि काय कॅल्क्युलेट करायचं होतं इलेक्ट्रिक करंट कॅल्क्युलेट करायचा होता. पण आता तसं नाही, आता आय व्हॅरी होणारा आहे म्हणजे इन्स्टंटेनियस करंट गिव्हन असणार आहे आणि तुम्हाला टायमिंग इंटरवल मध्ये किती चार्ज त्या कंडक्टर मधून फ्लो झाला तो तुम्हाला काय करायचं फाइंड आउट करायचा आहे. तर त्याच्यासाठी बघा आता इकडं इंटिग्रेशनचा आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता त्याच्यामध्ये नेक्स्ट जो काही प्रॉब्लेम आहे, समजा एखाद्या कंडक्टर मधून, किंवा मी डायरेक्ट प्रॉब्लेमच देतो, प्रॉब्लेम नोट डाऊन करा आणि मग त्याच्यावरचा आपण सॉल्व्ह करू. लिहा रे. The current through a wire depends on time as I is equal to I naught alpha plus I naught plus अल्फा टी आणि याच्यामध्ये दिलेलं आहे व्हेन I naught is equal to 10 ampere and alpha is equal to 4 ampere per second आहे. ampere per second. First up, find the charge
that flows across a section of the wire, across a section of the wire in 10 सेकंद. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, चार्ज फाइंड आउट करायचा आहे, क्यू बरोबर फाइंड आउट करायचं आहे आणि टी बरोबर तुम्हाला दिलेलं आहे 10 सेकंद. किती? 10 सेकंद. तर आता आपल्याला यामध्ये टोटल चार्ज फाइंड आउट करायचा आहे किती सेकंदामधला, कंडक्टर मधून 10 सेकंदामध्ये. मग आता याकडे आपण यायचं आहे. आता यामध्ये बघा रे, आपण जो काही फॉर्म्युला आहे तर तो काय, बेसिक फॉर्म्युला I इज इक्वल टू डी क्यू बाय डी टी आहे. यालाच मी असं लिहितो आहे, और डी क्यू इज इक्वल टू आय डी टी लिहितो आहे. आता यामध्ये या इक्वेशनला काय करायचं, आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे, कारण आपल्याला क्यू फाइंड आउट करायचा आहे. म्हणून याच फॉर्म्युल्याला आपण काय केलं, इंटिग्रेट केलं. तर ऑन इंटिग्रेटिंग द अबव इक्वेशन देन वी विल गेट, बघा रे, इंटिग्रेशन ऑफ डी क्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन. आता टायमिंग तुम्हाला दिलेला आहे, म्हणजे 0, ऍक्च्युली 10 सेकंद आहे, म्हणजे कुठे 0 to 10 सेकंद असणार आहे. म्हणून हे 0 to 10 सेकंद असेल आणि या ठिकाणी हे आय डी टी आहे. आणि मग ह्या इंटिग्रेशन ऑफ डी क्यूचं इंटिग्रेशन येतं, हे क्यू येतं, अँड विच इज इक्वल टू हे लिमिट जे आहे 0 to 10 आहे. आय ची व्हॅल्यू जी आहे इथं आपण लिहिली आय नॉट प्लस अल्फा टी आणि हे डी टी जशाला तसं. आता या इक्वेशनला मी असं पण लिहू शकतो, तर क्यू बरोबर इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 10 आय नॉट डी टी. म्हणजे हे आय नॉट जे आहे डी टी न मल्टिप्लाय केलं आणि त्याचं इंटिग्रेशन घेतलं, प्लस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to t. 0 to t म्हणजेच इथे किती आहे, 0 to 10 आहे, आणि हे तुमचं अल्फा टी डी टी. आता याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यू जर ठेवली तर विच इज इक्वल टू, पहा रे, आय नॉट ची व्हॅल्यू जी आहे तर ती 10 आहे, तर त्याला मी बाहेर घेतो आहे. तर 10 इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 10 हे डी टी प्लस अल्फाची व्हॅल्यू आहे 4, हे 4 इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 10 डी टी. हे या पद्धतीनं आहे. अल्फा टी, मग इथं हे जे आहे तर हे टी हे डी टी, तर हे इकडं आलं तर हे टी डी टी आलं. आता ज्यावेळी हे अशा पद्धतीने आपल्याला इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं असतं त्यावेळी परत एक इंटिग्रेशनचा स्टँडर्ड फॉर्म्युला आपण डोक्यात ठेवला पाहिजे. आणि तो जो फॉर्म्युला आहे, काय फॉर्म्युला आहे, तर बघा रे, इंटिग्रेशन ऑफ एक्स टू दी पॉवर एन डी एक्स असं जर असेल तर ह्या फॉर्म्युल्याचं जे काही सोल्युशन आहे तर ते आहे एक्स टू दी पॉवर एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, यूज करायचा आहे. मग आता यामध्ये देअरफोर, आता बघा इथं क्यू बरोबर हे 10 ला 10 जशाला तसं, आणि डी टीचं इंटिग्रेशन जे आहे तर ते किती येईल, टी येईल, आणि कुठून कुठपर्यंत आहे 0 to 10 प्लस 4 ला 4 जशाला तसं. आता याचं टी वर पॉवर 1 आहे, म्हणजे याचा अर्थ इथं टी आहे तर इथं एक्स आहे, तर एक्स टू दी पॉवर एन म्हणजे टी टू दी पॉवर 1. तर आपल्याला इथं घ्यायचं आहे, तर काय येईल, टी टू दी पॉवर 1 प्लस 1 म्हणजे काय, टी टू दी पॉवर 2 डिवायडेड बाय हे 2, आणि लिमिट जे आहे किती येणार आहे 0 to 10. म्हणजेच यामध्ये विच इज इक्वल टू हे 10 इंटू, आता जेव्हा हे मध्ये जे काही ब्रॅकेटमध्ये असतं तर ह्या टी ची व्हॅल्यू एकदा अप्पर लिमिट घ्यायची, एकदा लोअर लिमिट घ्यायची.
म्हणजेच याच्यामध्ये टी ची व्हॅल्यू अप्पर लिमिट म्हणजे 10 आहे आणि लोअर लिमिट म्हणजे 0 आहे. तर अप्पर लिमिट मधून लोअर लिमिट मायनस करा. प्लस आता बघा रे, हे 4 ला 2 न म्हणजे हे 2 येणार आहे. मग टी ची व्हॅल्यू किती घेतली? 10 घेतली. तर 10चा स्क्वेअर आहे आणि इथं मायनस जे 0 चा स्क्वेअर म्हणजेच विच इज इक्वल टू 10 इंटू 10 100 प्लस हे 2 इंटू इन ब्रॅकेट किंवा डायरेक्ट आपण इथं असं घेऊ शकतो. हे 2 इंटू किती? 10चा वर्ग किती? 100. तर हे 100 आणि हे 0 म्हणजे याचा अर्थ काय आहे? 100 प्लस हे 200 झालं. म्हणजेच आपलं जे आन्सर आहे तर ते किती येणार आहे? 300 कुलूम्ब. तर हे अशा प्रकारे आपण जर करंट हा व्हॅरिंग असेल टाइमनुसार तर आपल्याला ठराविक कालावधीमध्ये काय फाइंड आउट करायचा असतो? चार्ज फाइंड आउट करायचा असतो. तर या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपण काय फाइंड आउट करू शकतो? टोटल चार्ज. तर हा लिहून घ्यायचा आहे किंवा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. हा, तर मग आता याच्यामध्ये अगदी याच पद्धतीचा मी परत एक प्रॉब्लेम देतो आहे, तर तो तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला काय केलेलं आहे? आय इन्स्टंटेनियस गिव्हन आहे, म्हणजे इन्स्टंटेनियस करंट गिव्हन आहे की जो टाइम टू टाइम काय होतो आहे? चेंज होतो आहे. तर याच्यामध्ये काय करतो आहे बघा रे, विच इज इक्वल टू, समजा यामध्ये हे 4 प्लस 0.004 हा दिलेला आहे. हे टी एम्पियर गिव्हन आहे आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? तर क्यूच फाइंड आउट करायचा आहे. आणि टाइम जो आहे तर टाइम हा टी इज इक्वल टू 0 टू टी इज इक्वल टू 2 सेकंद. तर याचं आता जसं घेतलेलं आहे आपण अगदी त्याच पद्धतीने घ्यायचं. म्हणजेच आपला हे क्यू इज इक्वल टू काय असतं? इंटिग्रेशन ऑफ आय डी टी. तर आय ची व्हॅल्यू ही इथली इथं ठेवायचं आहे आणि पुढचं जे प्रोसिजर आहे तर ते तुम्ही कंप्लीट फाइंड आउट करायचं आहे. हा, तर मग याच्यानंतर आपल्याला जे काही पाहायचं आहे तर ते करंट डेन्सिटी पाहायचं आहे. काय फाइंड आउट करायचं आहे? करंट डेन्सिटी. तर आता मग करंट डेन्सिटी म्हणजे काय? करंट डेन्सिटी आणि करंट डेन्सिटी इज रिप्रेझेंटेड बाय विच सिम्बॉल? तर जे सिम्बॉल. आता मग करंट डेन्सिटी म्हणजे काय? अगदी सिंपल, अगदी साधं आहे. जर समजा आपण काय केलं, एक असा हा एक कंडक्टर घेतला, परत एक दुसरा क्रॉस सेक्शन असलेला एक अनादर कंडक्टर घेतला, परत एक तिसरा अनादर करंट कॅरिंग कंडक्टर घेतला, आणखीन एक घेतला आणि समजा हे अशा पद्धतीने आहे. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की आपण डिफरंट क्रॉस सेक्शनल एरिया असलेले काय घेतले? कंडक्टर्स जे एकमेकांना अशा पद्धतीने हे जोडलेले आहे, हे असे घेतलेले आहे. म्हणजे थोडक्यामध्ये हे जे वायर आहे तर हे वायर जे आहे तर ते कसं युनिफॉर्म आहे का? युनिफॉर्मचा अर्थ काय आहे? प्रत्येक ठिकाणी क्रॉस सेक्शनल एरिया सेम. परंतु इथं जर पाहिलं तर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे तर तो कसा आहे? डिफरंट आहे. आणि क्रॉस सेक्शनल एरिया डिफरंट याचा अर्थ की वायर हे कसं? नॉन युनिफॉर्म. आता हे वायर कसं आहे? नॉन युनिफॉर्म आहे. मग अशा ह्या नॉन युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया असलेल्या वायरच्या अक्रॉस मध्ये आपण काय केलं? एक बॅटरी ही अशा पद्धतीने आपण जोडली
आणि बॅटरीचं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे तर व्ही आहे. मग आता व्ही पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्यानंतर होतं काय की या कंडक्टरच्या अक्रॉस मध्ये इकडं पॉझिटिव्ह पोटेन्शियल, इकडं निगेटिव्ह पोटेन्शियल, म्हणजे एका साईडला हाय पोटेन्शियल आहे, एका साईडला काय आहे लो पोटेन्शियल आहे. मग ड्यू टू दॅट पोटेन्शियल डिफरन्स बघा यामध्ये इकडे निगेटिव्ह आहे आणि इकडे काय आहे पॉझिटिव्ह आहे. मग होतं काय की या सर्किट मधून हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल काय फ्लो होतो तर करंट हा फ्लो होतो. मग आता करंट इकडे आय आहे तर इकडे सुद्धा काय आहे आय आहे. आता यामध्ये एक कन्सिडर करा तुम्ही की हे इथून इथपर्यंतची जी लेंथ आहे, परत इथून इथपर्यंतची जी लेंथ आहे, परत इथून इथपर्यंतची जी लेंथ आहे आणि इथून इथपर्यंतची जी लेंथ आहे ती गृहीत धरायची आहे आपण सेम आहे. हे लेंथ 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 लेंथ, इथंही एल आहे, इथंही एल आहे, इथंही एल आहे, इथंही एल आहे. पण या ठिकाणचा क्रॉस सेक्शनल एरिया वेगळा, इथला क्रॉस सेक्शनल एरिया वेगळा, इथला क्रॉस सेक्शनल एरिया वेगळा, इथला क्रॉस सेक्शनल एरिया वेगळा आहे. पण याच्यामध्ये आपल्याला हे माहिती आहे की कुठल्याही वायरचा, कुठल्याही कंडक्टरचा जो रेजिस्टन्स असतो तो इज इक्वल टू रो इंटू काय असतो रे एल बाय ए. आता याच्यामध्ये याच्यासाठी समजा याला आणखीन एक नाव देऊ आपण. समजा हे ए वायर आहे, बी वायर आहे, सी वायर आहे आणि हे डी वायर आहे. आता प्रत्येकाची लेंथ सेम आहे पण क्रॉस सेक्शनल एरिया वेगवेगळा आहे. मग जर क्रॉस सेक्शनल एरिया जर डिफरंट असेल, वेगळा असेल, तर 100% त्याचा रेजिस्टन्स सुद्धा काय असणार आहे डिफरंट रेजिस्टन्स असणार आहे. म्हणजेच इथून इथपर्यंतचा रेजिस्टन्स वेगळा असेल, ह्याचा रेजिस्टन्स वेगळा असेल, ह्याचा रेजिस्टन्स वेगळा असेल, ह्याचा रेजिस्टन्स वेगळा असेल. म्हणजेच यामध्ये जर मी रेजिस्टन्स जर ड्रॉ करायचा म्हटला मधल्या साईडला तर तो असा मिळणार आहे इथून इथपर्यंत 1 2 3 4 आणि हे असं असणार आहे. म्हणजे हा रेजिस्टन्स R1, हा रेजिस्टन्स R2, हा रेजिस्टन्स R3 आणि हा रेजिस्टन्स R4. याचा अर्थ काय झाला डिफरंट रेजिस्टन्स असलेले वायर एका नंतर एक जोडले आणि ह्या कॉम्बिनेशनला तुम्हाला माहिती आहे काय आहे सिरीज कॉम्बिनेशन आहे. मग सिरीज कॉम्बिनेशन मध्ये प्रत्येक रेजिस्टन्स मधून फ्लो होणारा जो काही करंट असणारा आहे तो करंट ऑलवेज कसा असणार आहे रे सेम असणारा आहे. आय सेम असणार आहे. कोणत्या कॉम्बिनेशन मध्ये तर सिरीज कॉम्बिनेशन मध्ये. म्हणजे हा जो एक आपण कंडक्टर घेतलेला आहे जो नॉन युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया आहे, म्हणजेच डिफरंट रेजिस्टन्सेस आहेत की जे कनेक्टेड आहेत कसे सिरीज मध्ये. आणि सिरीज मध्ये सर्वांमधून फ्लो होणारा जो काही करंट असतो तो करंट कसा सेम. समजलं काय डाऊट आहे? जर कोणाचा अडचण असेल तर लगेच हात वर करा. कोणाला अडचण नाही? ठीक आहे. बघा आता पुढे. मग आता यामध्ये प्रत्येकामधून फ्लो होणारा करंट कसा आहे सेम आहे पण क्रॉस सेक्शनल एरिया डिफरंट आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय करंट डेन्सिटी. आता करंट डेन्सिटी म्हणजे काय नेमकं तर करंट डेन्सिटी इज नथिंग बट आय जे. करंट डेन्सिटी हे जे म्हणतो आणि विच इज इक्वल टू तर याच्यामधून फ्लो होणारा जो काही करंट आहे त्याला आपण आय लिहिलं आणि डिवायडेड बाय त्या प्रत्येक कंडक्टरचा कोण असतो क्रॉस सेक्शनल एरिया असतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला की करंट डेन्सिटी इज नथिंग बट द अमाउंट ऑफ करंट फ्लोइंग थ्रू एनी क्रॉस सेक्शनल एरिया. पण कसं आहे करंट पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द कंडक्टर. आता त्याच्यामध्ये परत ही वेक्टर क्वांटिटी आहे, मग ते हेल्ड परपेंडिक्युलर वगैरे हे आता कन्सिडर इथं इमॅजिन करत बसायचं नाही. फक्त सद्य परिस्थितीला एवढंच डोक्यामध्ये ठेवा करंट पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे काय आहे करंट डेन्सिटी. करंट डेन्सिटी म्हणजे काय द अमाउंट ऑफ करंट फ्लोइंग और पासिंग पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया कॉल्ड करंट डेन्सिटी. ओके.
म्हणजे करंट पर युनिट एरिया. मग याच्यावरून आपण याचं SI युनिट आपण सांगू शकतो. तर SI युनिट ऑफ जे इज बघा रे. तर याच्यामध्ये करंटचं युनिट काय असतं? अँपियर असतं आणि डिव्हायडेड बाय म्हणजे पर म्हणतो आपण आणि क्रॉस सेक्शनल एरिया आहे की जो कशामध्ये मेजर केला जातो? मीटर स्क्वेअर. म्हणून आपलं SI युनिट ऑफ करंट डेन्सिटी इज काय आहे? अँपियर पर मीटर स्क्वेअर. किंवा ह्यालाच आपण असंही लिहू शकतो, हे अँपियर आणि हे खालचं जर वर घेतलं तर हे काय येणार आहे? -2 म्हणजेच अँपियर पर मीटर स्क्वेअर. दिस इज द SI युनिट ऑफ करंट डेन्सिटी. त्यानंतर याचे जे काही डायमेन्शन्स आहेत, डायमेन्शन्स ऑफ जे आर बघा रे. डायमेन्शन्स ऑफ जे इज इक्वल टू काय घ्यावं लागतं आपला? डायमेन्शन्स ऑफ करंट आणि डायमेन्शन्स ऑफ एरिया. तर एरियाला जर वर घेतलं तर मायनस येतं आणि एरिया म्हटलं की L स्क्वेअर. तर हे L⁻⁻² आणि करंट साठी जो आहे ते आयच आपण घेतलेला आहे आणि हे जे आहे तर L-2I1 and this is the dimensions of J. जे म्हणजे कोण? करंट डेन्सिटी. आणि आता ही जी काही क्वांटिटी आहे तर ही कोणती क्वांटिटी आहे? तर व्हेक्टर क्वांटिटी आहे. मग व्हेक्टर क्वांटिटी आहे म्हणून आपण इथे डायरेक्ट लिहू आपण J इज अ व्हेक्टर क्वांटिटी. आणि मग व्हेक्टर क्वांटिटी म्हटलं की त्याला काय येते रे? डायरेक्शन येते. मॅग्निट्यूड तर आहेच, त्याच्यासोबत काय येते? डायरेक्शन येते. मग आता ही डायरेक्शन कुठं आहे? लक्षात ठेवा आता इथं. तर ज्या दिशेमध्ये फ्लो ऑफ कोणता चार्ज? पॉझिटिव्ह चार्ज असतो. कोणत्या डायरेक्शन मध्ये? ज्या डायरेक्शन मध्ये या कंडक्टर मधून पॉझिटिव्ह चार्ज फ्लो होण्याची डायरेक्शन असते. आणि फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्ज हे कुठं असतं? इलेक्ट्रॉन फ्लोच्या कुठल्या डायरेक्शन मध्ये? अपोजिट डायरेक्शन मध्ये. म्हणून द डायरेक्शन ऑफ करंट डेन्सिटी मग काय आहे? जे इज अ व्हेक्टर क्वांटिटी अँड इट्स डायरेक्शन इज in the direction of flow of which charge? तर पॉझिटिव्ह चार्ज. तर हे आहे आपलं करंट डेन्सिटी. आता एक लक्षात घ्या, या केसमध्ये इथं जर आपण बारकाईने जर लक्ष दिलं तर काय लक्षात येतं बघा रे? या सगळ्यामध्ये इथला करंट तोच आहे, इथला करंट तोच आहे, इथला करंट तोच आहे, इथला करंट तोच आहे. म्हणजे बघा रे, इथला करंट I, इथला करंट I, इथला करंट I, इथला करंट I. म्हणजे I हा सेम आहे, परंतु प्रत्येक ठिकाणचा क्रॉस सेक्शनल एरिया डिफरंट असल्यामुळं करंट डेन्सिटी नॉट सेम. मग आता हा तू सांग बरे. या फिगर मध्ये हा सेक्शन ए आहे, सेक्शन बी आहे, फिगर सेक्शन सी आहे आणि डी आहे, म्हणजे कंडक्टर्स आहेत. तर कोणत्या कंडक्टर मध्ये मॅक्सिमम करंट डेन्सिटी असेल आणि कोणत्या कंडक्टर मध्ये डेन्सिटी मिनिमम असेल? हा काय म्हणलास? ए मधली मिनिमम. बर. मॅक्सिमम. बर ठीक आहे. आता इकडे बघा तुम्ही, आपल्या करंट डेन्सिटीचा जो काही फॉर्म्युला आहे तो काय आहे? तर जे बरोबर काय आहे रे? I/E आहे ना. मग आता एक लक्षात घ्या, जे जर तुम्हाला मॅक्सिमम पाहिजेत असेल, आता I तर कसं आहे? सगळीकडे सेम आहे. याचा अर्थ काय आहे? इथं हे जर कॉन्स्टंट असेल तर यालाच आपण असं म्हणू शकतो, जे इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया. जे इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया. मग आता या केसमध्ये जर बघितलं तर मॅक्सिमम क्रॉस सेक्शनल एरिया कोणाचा आहे? कोणाचा आहे? डी. ओके, तर काय आहे? डी आहे.
मग ज्याचा क्रॉस सेक्शन एरिया मॅक्सिमम त्याची करंट डेन्सिटी मिनिमम. म्हणजे काय होतं, इथं हे ए जर वाढलं तर ऑटोमॅटिकली हे काय होतं रे, कमी होतं. म्हणजे याच्या आत बघा हे झालं. आता या केसमध्ये जर बघितलात ए सेक्शन साठी जर बघितलात तर इथं ए क्रॉस सेक्शन एरिया काय आहे, मिनिमम आहे आणि करंट इथला 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 सगळीकडला ते आहे. मग ज्याचा क्रॉस सेक्शन एरिया मिनिमम म्हणजे ही व्हॅल्यू जर मिनिमम झाली तर ही व्हॅल्यू काय होणार आहे, मॅक्झिमम होणारी आहे. म्हणून या केसमध्ये आपण सांगू शकतो फायनली की याची ड्रिफ्ट व्हेलॉसिटी मॅक्सिमम, याची ड्रिफ्ट व्हेलॉसिटी मिनिमम. आणि जर क्रम लावला, ऑर्डर जर लावला तर काय येतो पहा, करंट डेन्सिटी ऑफ ए हे ग्रेटर असेल कोणापेक्षा, करंट डेन्सिटी ऑफ बी. त्यानंतर याच्यात ही मोठी असेल कोणापेक्षा, सी पेक्षा. आणि परत ही करंट डेन्सिटी मोठी असेल कोणापेक्षा, तर ह्या डी पेक्षा. म्हणून यामध्ये जे काही आहे तर हे आहे करंट डेन्सिटीचा ऑर्डर असेल. हा, तर यामध्ये कुठं काही एनी डाऊट आहे, प्रॉब्लेम आहे, क्लिअर आहे? ठीक.